तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मथुरबद्दल तर माहीतच असेल. मथुर 3 फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदा आला आणि कोणत्या मैदानात आला? ते म्हणजे सातेवाडीच्या मैदानात. मथुरला सुद्धा संघर्ष करावा लागला 3 फेऱ्याच्या मैदानात यावं व ह्यासाठी. मथुरला सुद्धा 3 फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदा आला. तेव्हा त्याला सुद्धा मथुरला कुणीही पायरा देत नव्हतं. पण मथुरला पायरा दिला मित्रांनो, आणि कुणी दिला ते पण तेजानं दिला. आता एक छोटीशी क्लिप बघूया, त्याच्यानंतर आपण बोलूया. अनेक 3 फेऱ्याच्या मैदानात पेडगावच्या इथं सातेवाडीचा मैदान होता. मथुर तेव्हा 3 फेऱ्या पळाला नव्हता. पहिल्यांदा त्यांनी बाईने फोन केला होता का बैल मिळेल का, त्यांना पण नाकारलं होतं सगळ्यांनी. पण आम्ही एका शब्दावर त्यांना बैल दिला 3 फेऱ्याला विश्वास ठेवून. तर गाडी मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितली. बैलगाडी क्षेत्र एवढं सोपं नाही. जेवढे मोठ्यातले मोठे आहेत त्यांना सुद्धा ह्यात भरपूर संघर्ष करावा लागलाय, तेव्हा आज मोठं नाव झालंय. बरोबर आहे ना? पण आपण जे गुलालात नसतात नंदी, किंवा जे गुलालात कधी आजपर्यंत आले नाहीत, पहिल्यांदा आलेत, अशा नंदींचा पण आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. कारण ते पण भरपूर त्यांचे मालक कष्ट करत असतात. त्या नंदींना सराव देणे, हे करणं ते करणं, भरपूर ह्यात मोठी गोष्टी आहेत. त्या नुसतं आपण 1-2 मिनिटाची व्हिडिओ बघितले की झालं निघालो असं नाही. पण मथुरचा पण संघर्ष तुम्हाला दिसला. एवढा मोठा मथुर बिंजोडचा बादशाह असून त्याला सुद्धा 3 फेऱ्याच्या मैदानात जोडच भेटत नव्हता. विचार करायची गोष्ट आहे ना. चालेल, बोलू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्यासाठी मस्त आणि नवीन अपडेट घेऊन येईन मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.